तो हिरे माझा मित्वाचा 14 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहत आहोत. तर सुरुवातीला ऑफिसमध्ये सगळे इन्व्हेस्टर आलेले असतात. लावण्य सगळ्यांचे स्वागत करते. आता आकाश अर्णवसोबत सगळ्यांची ओळख करून देत असतो. आता अर्णव जो आहे तर त्याला वाटत असतं की ईश्वरी अजून कुठे आहे, म्हणून तो आकाशला सांगतो की ईश्वरीला घेऊन ये म्हणून. आकाशसुद्धा बरोबर बाहेर पडतो ईश्वरीला आणण्यासाठी. आता हे सगळं लावण्य पाहते आणि मनातच म्हणत असते की येणार की अर्णव, तुला कितीही वाटत असलं ना तरी ती मिडल क्लास ईश्वरी आज मीटिंग रूममध्ये नाहीच येणार, कारण तुझ्यासोबत ती आज नसेल, आज मी असेल, आज तुझा आवाज म्हणून. कारण ईश्वरीचा आवाज ही कोणापर्यंत पोचणार नाही अशा ठिकाणी मी तिला लॉक करून ठेवलेला आहे. आणि मीटिंगला सुरुवात करते आणि म्हणते की मी प्रेझेंटेशन सुरू करते म्हणून. आणि आता इकडे ईश्वरी जोरजोरात दरवाजा वाजवत असते. दरवाजा उघडा, कुणीतरी उघडा, अर्णव सर, आकाश सर, प्लीज कुणीतरी दरवाजा उघडा, बाहेर कुणी आहे का, असं ईश्वरी बोलत असते. आता इकडे तर मीटिंगला सुरू झालेली असते. प्रेझेंटेशन पण सुरू झालेलं असतं. आणि इकडे लावण्याने गेस्ट रूमच्या बाहेर तिची एक कलिग्स म्हणजेच तिनं तिथे एक मुलगी ते लक्ष ठेवायला सांगितलेली असते की जेणेकरून ईश्वरी बाहेर पडू नये म्हणून. आणि ती मुलगीसुद्धा तिच्याकडं दुर्लक्ष करत असते. इकडे आकाश ईश्वरीला शोधण्यासाठी सगळ्या ऑफिसमध्ये फिरत असतो. ईश्वरी म्हणत असते कुणी केलं असेल हे, लावण्या मॅडमने केलं असेल का, असं म्हणून ती पुन्हा दार वाजवते. पण आता ही कोणी दरवाजा उघडत नाही. ईश्वरी विचार करत असते, काय करू मी आता, कसं करू, मीटिंग सुरू झाली असतील आणि अर्णव सर कसे करतील. नंतर बोलत असते की नाही ईशू, तुलाच आता काहीतरी मार्ग काढायला हवा. ईश्वरी स्वतःला पहिल्यांदा शांत करते आणि म्हणते की ईश्वरी, तुलाच कोशिश करावी लागेल आता इथून बाहेर पडण्यासाठी. आणि इकडे आकाश ऑफिसमध्ये फिरत असतो. ईश्वरी म्हणून हाक मारत असतो. आणि आकाश मग ईश्वरीला फोन करतो. तर ईश्वरीचा जो मोबाईल आहे तो टेबलवरतीच वाजत असतो. आकाश म्हणतो फोन तरी इथेच आहे, मग ती कुठे गायब झाली. त्यानंतर ईश्वरी जी आहे तर ती रूममध्ये खूपच प्रयत्न करत असते की त्या रूममधून बाहेर पडण्याचा. आता आकाश फोन झाल्यानंतर त्या गेस्ट रूमच्या अगदी बाहेरून जवळून जातो, पण तरीही त्याला ईश्वरीच्या बोलण्याचा आवाज ऐकूच येत नाही. आता इकडे लावण्या तर अर्णवसोबत प्रेझेंटेशन देत असते. पण प्रेझेंटेशन देताना अर्णवला काय सांगायचं आहे हे लावण्याला काही कळत नसतं. लावण्या वेगळंच बोलत असते आणि प्रत्येक वेळेस अर्णव तिला वेगळ्याच खानाखुणा करत असतो. आता हे सगळं इन्व्हेस्टर पाहत असतात आणि या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टरचा गोंधळ उडत असतो की लावण्या जे एखादं वाक्य बोलते त्यावर अर्णव नाही असं म्हणतो. पुन्हा लावण्या प्रयत्न करते आणि अर्णव तिला करेक्ट करत असतो. या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टरला जो आहे तर ते काहीच समजत नसतं. प्रेक्षकांनो, हा जर तुम्हाला रिव्ह्यू आवडत असेल माझ्या आवाजातला तर प्लीज माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची मला खूपच गरज आहे. तर पाहूयात आता आपण पुढे काय होतं ते. अर्णव मनातल्या मनामध्ये विचार करत असतो, कुठे आहेस मी सिंदूर, तुझ्याशिवाय मीटिंग सक्सेसफुल होणार नाही. मला काय म्हणायचं आहे ते लोकांना नाही कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ग. आता ईश्वरी इकडं म्हणत असते, गणू बाप्पा तुम्हाला काहीतरी आयडिया दे ना इथून बाहेर पडण्यासाठी. आणि असं म्हणून ती डोक्याला हात लावून बसते आणि सगळीकडे रूममध्ये शोधाशोध करते सुरुवातीला तर. आणि दरवाजा उघडण्यासाठी काही करता येईल का हे ती पाहत असते. त्यावेळेस ती अख्ख्या गेस्ट रूममध्ये सगळीकडे पाहते की काय करता येईल दरवाजा उघडण्यासाठी. त्यावेळेसच आकाश ईश्वरीच्या रूमच्या बाहेर येतो आणि त्या मुलीला विचारतो की तू ईश्वरीला कुठे पाहिलंस का. त्यावरती ती मुलगी जी आहे तर ती म्हणते की ईश्वरी, आणि ती आली आहे ऑफिसमध्ये. त्यावर आकाश म्हणतो हो आली आहे, पण ती कुठे आहे ते काहीच कळत नाही, पण तू इथे काय करतेस. तर ती मुलगी तिला म्हणते की सर मी कामच करते. तो म्हणतो तुला जे काम सांगितलं आहे ना तेच तू कर. त्यावेळेस ती म्हणते हो सर, मी मार्केटिंग डिपार्टमेंटशीच बोलत होते. आकाश म्हणतो हे सगळं बोलणं आत्ता महत्त्वाचं नाही आहे, तू इथून निघ चल. असं म्हणून आकाश तिला तिथून घेऊन जातो. त्याच वेळेस अचानक ईश्वरीच्या लक्षात येतं की आपल्या केसामध्ये एक पिन आहे. आता इकडे ती पिन घेऊन ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता इकडे इन्व्हेस्टरसोबत मीटिंगमध्ये ईश्वरी लावण्या जी आहे तर ती प्रेझेंटेशन करत असते. आणि प्रेझेंटेशन करत असताना तिला काहीही समजत नसतं की काय प्रेझेंटेशनचा अर्थ आहे, अर्णव काय सांगतोय, आपण काय बोलतोय हे काही कळत नसतं. ती पुन्हा चुकत असते कारण तिला पुन्हा अर्णव करेक्ट करत असतो. लावण्य सांगत असते की हे कलेक्शन जे आहे ते आम्ही फक्त इंडियातच नाही तर एशियन कंट्रीमध्ये सुद्धा लॉन्च करत आहोत. पण तिला कळत नाही की ते अर्णव म्हणत असतो, खानाखुणा करत असतो. ते म्हणते मध्येच लंडन
नाही नाही, अरे पण प्रेझेंटेशनसाठी तर मला हाच ब्रीफ मिळालं होतं आणि तो काय बोलतो हे मला समजत नाही. अर्णव, तू काय म्हणतोयस मला खरंच नाही समजत. त्यावर इन्व्हेस्टर म्हणतात, मिस लावण्या प्लीज स्टॉप दिस प्रेझेंटेशन. तर लावण्या पाहतच राहते आणि म्हणते का, तर ते म्हणतात की इन्व्हेस्टर म्हणतात, तुमच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे. तुम्ही आमच्यासमोर एक टीम म्हणून बसले आहात, पण तुमचं कुठल्याच बाबतीत एकमत नाही. तुम्ही सारख्या चुका करताय आणि हे त्या चुका सुधारतायत. असं असेल तर आम्ही कसा घेणार डिसिजन इन्व्हेस्टमेंटचा? हे सगळं खूप वेगळं आहे. लावण्या त्यावर म्हणते, सर काहीच कन्फ्युजन नाही आहे त्यासाठी. त्यावर इन्व्हेस्टर म्हणतात, काही असलं तरी आम्हाला ARकडूनच प्रेझेंटेशन हवं होतं. पण लावण्या म्हणते, नाही तुमचं बरोबर आहे, पण खरंच त्याचा घसा बसला आहे आणि त्याला बोलता येत नाही. तर इन्व्हेस्टर म्हणतात, पण मग आपण ही मीटिंग इथेच थांबूया, कारण आपण इथे सगळ्यांचाच वेळ वाया घालवतोय आणि तुमचा हा लॉन्चबद्दल आम्हाला प्रॉपर ब्रीफिंग नाही मिळालं तर आम्हाला क्लिअरिटी कशी येणार? इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत एवढी मोठी रिस्क आम्ही नाही घेऊ शकणार. तर लावण्या म्हणत असते, आम्ही इतकी वर्ष झालो बिझनेसमध्ये आहोत. सात्विक फॅशनची गुडविल तो मध्येच म्हणतो की, हे पहा मॅडम, सात्विक फॅशनची गुडविल आम्हाला माहीतच आहे, पण बिझनेस हा फक्त गुडविलवर चालत नसतो. इकडे ईश्वरी जो आहे तर ती दरवाजा उघडून बाहेर येते आणि म्हणते की हे काम नक्कीच लावण्या मॅडमचं असणार आहे, असं ती विचार करते. ईश्वरी म्हणत असते की मी आता नाही, नंतर आहे ना लावण्याला बघतेच असं म्हणते. पण सुरुवातीला मला ना की मीटिंग रूममध्ये जावं लागेल, की मीटिंग रूममध्ये काय चालू असेल मला ते भेटायलाच हवं. आणि ईश्वरी मीटिंग रूममध्ये जातच असते. त्यावेळेस आकाश तिला भेटतो आणि तिला म्हणतो, ईश्वरी कुठे होतीस तू? तर ईश्वरी काही उत्तर देण्याच्या आतच तिला त्या मुलीच्या हातामध्ये ग्रीन कलरचा ब्लेझर दिसतो आणि ईश्वरी तो ब्लेझर घालून आता मीटिंगसाठी जाणार आहे. आणि ती मुलगी विचार करत असते की ईश्वरी बाहेर कशी पडली. त्याच वेळेस ईश्वरी म्हणते की सर सगळं सांगते, असं म्हणून सगळेजण मीटिंग रूममध्ये जाण्यासाठी निघतात. इकडे अर्णवसुद्धा इन्व्हेस्टरला इशारे करून बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण इन्व्हेस्टरला अर्णवचे इशारे काही समजत नसतात आणि ते इन्व्हेस्टर म्हणत असतात, सॉरी सर, तुमचं बोलणं आम्हाला काहीच कळत नाही आहे. तर दुसरा इन्व्हेस्टर म्हणत असतो की हे पहा अर्णव सर, पुढे जाण्यात आता काहीच अर्थ नाही. आता डील होईल असं मला काही वाटत नाही, कारण आता आपण निघूयात असं मला वाटतं. आणि सर्वजण निघण्याच्या तयारीत असतातच तोपर्यंत ईश्वरी, आकाश आणि ती मुलगी मीटिंग रूममध्ये येतात. आणि ईश्वरी म्हणते, थांबा सर. ईश्वरीला पाहून सगळेजण थक्कच होतात. अर्णवला तर खूपच आनंद होतो. आणि आता ईश्वरी रूममध्ये येते आणि स्वतःची ओळख करून देते, मी मिस ईश्वरी अर्णव राजे शिर्के. आज सरांचा आवाज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मला माहिती आहे तुम्ही इतका वेळ थांबलात, पण प्लीज सर आणखीन फक्त 5 मिनिटे थांबा. मी तुम्हाला सगळं समजावून सांगते, म्हणजे तुम्हाला यापुढे काही कन्फ्युजन राहणार नाही. तर अर्णवला तरी ते खूपच आनंद झालेला असतो की आता ईश्वरी आली आहे म्हणून. प्लीज सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, असं म्हणून ती इन्व्हेस्टरला रिक्वेस्ट करते. इन्व्हेस्टरसुद्धा मानेने हो असं म्हणतात आणि आता ईश्वरी प्रेझेंटेशनला सुरुवात करते. अर्णवला तर खूप आनंद झालेलाच असतो, शिवाय ईश्वरीसुद्धा खुश असते. ईश्वरी ती ग्रीन कलरचं ब्लेझर घालून खूपच छान दिसत असते. आणि आता ईश्वरी प्रेझेंटेशनला सुरुवात करते. सुरुवातीलाच अर्णव जे काही इशारे करून तिला सांगतोय ते लगेचच ईश्वरीला समजत असतात आणि हे सगळं काही इन्व्हेस्टर पाहतच असतात. आता इथे हे प्रेझेंटेशन जे आहे ते अतिशय सुंदर दाखवलेलं आहे. सगळ्यांचे चेहरे जे आहेत ते आनंदी आणि उत्साही दाखवले आहेत. अर्णव तिला इशाऱ्याने सांगत असतो आणि त्याच पद्धतीने ईश्वरी जी आहे ती प्रेझेंटेशन देत असते आणि हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे. आता इथे खूप छान असं गाणं इथं त्यांनी दाखवलेलं आहे, तू दिसावं मी रुसावं मखमली रेशमी दुवा. हे गाणं खूपच छान असं इथं दाखवलेलं आहे. आता अख्खं प्रेझेंटेशन होईपर्यंत अर्णव फक्त ईश्वरीकडे बघून स्माईल करत असतो. आता मीटिंग कंप्लीट होते आणि ईश्वरी सगळ्यांना थँक्यू म्हणते. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि म्हणतात, खूप छान प्रेझेंटेशन. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. लावण्याला हे अजिबात आवडत नसतं. इन्व्हेस्टर म्हणत असतात, खरंच तुम्ही आणि मिसेस राजे शिर्के खऱ्या अर्थाने ग्रेट सोलमेट आहात. तुमचं कोऑर्डिनेशन एकदम परफेक्ट होतं. अर्णव सर, तुम्ही जे बोलत नाही असं वाटतच नव्हतं. आमच्याकडून सगळं ओके आहे. आता तुम्ही तुमच्या लॉन्चची तयारी सुरू करू शकता. आता हे सगळं बोलणं लावण्याला आवडत नसतं आणि लावण्य अतिशय रागाने ईश्वरीकडे पाहत असते. आता हे इन्व्हेस्टर येतो असं म्हणतात आणि तिथून निघून जातात. त्याच वेळेस ईश्वरी अर्णवला म्हणत असते, कॉंग्रॅच्युलेशन सर. तर अर्णव पुन्हा तिला इशारे करून विचारतो की तितका वेळ कुठे होतीच?
तर ईश्वरी म्हणते असंच विचारायचं आहे ना तुम्हाला? तर ईश्वरी म्हणते सर मला लावण्या मॅडमनी गेस्ट रूमपर्यंत नेलं असं ती लावण्याकडे बघत म्हणते. आणि त्यानंतर त्यांना एक फोन आला आणि त्या तिथून निघून गेल्या. आणि मग मी माझा पदर नीट करण्यासाठी गेस्ट रूममध्ये गेले होते तर माझ्याकडून चुकून दरवाजा ब्लॉक झाला. मी आरडाओरडासुद्धा केला पण कोणाला माझा आवाजच नाही गेला. पण थोडा वेळ मी तशीच तिथेच अडकून होते. पण त्यानंतर मी दरवाजा उघडला आणि आले. मग आता आकाश म्हणतो आता तू अर्णव म्हणतो की आता तू ठीक आहेस ना? तर ईश्वरी म्हणते हो सर मी ठीक आहे. तर आकाश म्हणतो अगं मी सुद्धा तुझ्या गेस्ट रूमच्या बाहेरून पास झालो पण तुझ्या ओरडण्याचा आवाज मला नाही आला. सॉरी बरं का, मी दरवाजा वाजून पाहायला हवा होता पण ती मी केलं नाही. त्यावर ईश्वरी म्हणते आकाश सर असू देत ना, ठीक आहे आता सगळं नीट झालं आहे ना, तेच महत्त्वाचं आहे. त्यावर अर्णव आकाश म्हणत असतो की ईश्वरी आर यू ब्लशिंग? तर ईश्वरी लाजते आणि म्हणतो की दादा तुला काय आय लव्ह यू म्हणाला का? तर ईश्वरी म्हणते काय आकाश सर, अर्णव सरना म्हणायचे आहे की त्यांच्यासोबत राहून माझा फॅशनचा सेन्स सुधारला आहे म्हणून. मी असं साडीवर ब्लेझर घातले ना की त्यांना खूप आवडले आणि त्यांना थोडं वेस्टर्न थोडं ट्रेडिशनल हे असं छान वाटतंय ना. तर आकाश म्हणतो हो हे सगळं तुझ्यावरती ना खूपच सूट करते. आता हे सगळं लावण्या रागारागाने पाहतच असते. आकाश अर्णवला म्हणत असतो आपल्याला इन्व्हेस्टरला कॉस्ट पाठवायचे आहेत ना, चल आपण जाऊया असं म्हणून आता अर्णव आणि आकाश दोघेही तिथून निघून जातात. आता ईश्वरी आणि लावण्या या दोघीच गेस्ट रूममध्ये असतात. आता ईश्वरी जी आहे तर ती लावण्याला म्हणत आता पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की ईश्वरी जी आहे ती लावण्याला घेऊन गेस्ट रूममध्ये जाते आणि म्हणते तुम्हाला काय वाटलं की मी ते तुम्हाला कोंडून ठेवीन? आणि त्यावरच लगेचच लावण्या तिला मारण्यासाठी हात उचलते आणि तिचा हात जोरात घट्ट पकडत ईश्वरी म्हणते की मी तुमच्या आत्तापर्यंत 5 चुका माफ करेन असं म्हटलं होतं आणि आता ही तुमची 5वी चूक आहे आणि तुमच्यात हिंमत असेल ना तर 6वी चूक करून दाखवाच. आणि आता त्यानंतर लावण्या घाबरलेली दाखवली आणि दुसरीकडे अर्णवचा आवाज परत येतो. पण तो विचार करत असतो की आता मी जर माझा आवाज परत आला हे जर ईश्वरीला सांगितलं तर ती आता माझा आवाज बनून राहणार नाही, मी असंच नाटक सुरू ठेवतो. पण असा विचार करतो आणि लवकरच अर्णव जो आहे तो फोनवर बोलताना पकडला जातो. आणि आपल्याला हा भाग आपण उद्याच्याला पाहणार आहोतच. प्रेक्षकांनो जर का तुम्हाला मी दिलेला आवाज आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो